श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ हिती हाता, स्वामी चरित्र वाचिता एकता, सफल दोष जातील, ही ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितली आहे. स्वामी चरित्राचे जर पारायण केले तर आपले पूर्ण दोष हे नाहीसे होत असतात. त्यासाठी खूप श्रद्धाभावाने हे पारायण करणं खूप गरजेचं असतं. ज्यांना वाटतं की आपले पाप कमी होऊन आपल्या सुखी जीवन जगायचं आहे, त्यांनी या पारायणाचं अवश्य स्वामींचं पारायण करावं. या ताईंसोबत देखील असंच काही घडलेलं आहे. स्वामींच्या पारायणाने त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले हे आपण आज त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला लिहून शेअर करू शकता. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद होतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामींच्या सेवेमध्ये मी कुणाच्याही थ्रू आली नाही, डायरेक्ट स्वामी महाराज माझ्या घरी आले. स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं. 2002ची गोष्ट आहे. 2002मध्ये हे घडलं. काय घडलं तर मी ज्या कंपनीमध्ये कामाला होती, त्या कंपनीतील एक जे सेवेकरी होते ते महाराजांचे खूप निस्सीम भक्त होते. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त त्यांनी आम्हा सर्वांना स्वामींचं चरित्र हे दिलं होतं. आणि काय माहिती, त्यांच्याच मुखातून स्वामींनी वधून घेतलं की ते मला म्हटले की ताई, तुम्ही या चरित्राचं नक्की वाचन करा, पहिलं किंवा शेवटचं पेज तरी वाचा, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी एक पुस्तक आहे म्हणून त्याच्याकडे इग्नोर केलं. पण मला वाचनाची प्रचंड आवड होती. एक दिवस माझ्याकडे कुठलंही पुस्तक वाचण्यासाठी राहिलंच नव्हतं. मग काय वाचावं, झोप तर लागत नव्हती. म्हणून मग मला आठवलं हे चरित्र. म्हणून मग ते मी घेतलं आणि ते गादीवरती बसून हे चरित्र वाचू लागली. त्या दिवशी नंतर काय झालं मला माहीत नाही, पण रोज संध्याकाळी मी हे पारायण केल्याशिवाय झोपतच नसायची. रोज मी हे वाचायची आणि मला कुठले नियम काहीच माहीत नव्हतं. मी देवघरासमोर बसत नव्हते. मी कट्टर नास्तिक होते असं म्हटलं तरी चालत. मी कुठल्याही देवतेला जात नव्हती, कुठल्याही मंदिरात जात नव्हती, कुठल्याही देवतेची कधीच पूजा केली नाही, कुठल्याही देवतेचं कधीच साकडं वगैरे काहीच केलं नाही. मी गादीवरती बसून हे रोज वाचू लागली. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली की त्या घटनेने मला जाणवलं की महाराज खरंच आहे आणि त्यांचं अस्तित्व आहे आणि ते आपल्या प्रत्येक भक्ताला ही साथ देत असतात. मी एक डॉक्टर आहे आणि त्या दिवशी काय झालं की मी ऑटोमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये चाललेली होती आणि त्यावेळेस काय झालं की अचानक आमची जी ऑटो होती ती ऑटो पलटी होण्यासाठी आली होती. आणि त्यावेळेस माझ्या तोंडातून निघलं की स्वामी वाचवा, असं निघलं. मी कधीही कुठल्या देवतेचं नाव घेत नाही, आई बाबा असंच काही म्हणायची. पण त्या दिवशी स्वामींना मी हाक मारली आणि त्या क्षणी आमच्या ऑटोमध्ये एक जी ताई होती तिने मला घट्ट पकडलं. आमची रिक्षा ही पलटी झाली ऑटो. त्यावेळेस त्यामध्ये आम्ही 4-5 जण बसलेलो होतो. सर्वांना काही ना काही विजा झाली, सर्वांना खरचटलं गेलं. त्यातील एक जण हा फ्रॅक्चर झाला होता. मग मी माझ्या क्लिनिकमध्ये त्यांना घेऊन गेले, कारण 5 मिनिटाचंच अंतर राहिलं होतं जिथे माझं क्लिनिक होतं. तिथे घेऊन गेले, त्यांची सर्वांना मरमपट्टी केली आणि ज्यांचं फ्रॅक्चर होतं त्यांना दुसरीकडे पाठवून दिलं. त्यांचं सर्व झाल्यानंतर मला क्लिक झालं की मी पण त्या ऑटोमध्ये होते. या सर्वांना खूप लागलं, प्रचंडही झालं, पण मी एकमेव अशी आहे की मला कुठेच काही झालं नाही. अक्षरशः माझे कपडे, मी सगळं काही व्यवस्थित आहे. हे कसं शक्य आहे असं माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले. त्यावेळेस मला कळालं की हे खरंच अशक्य शक्य करतात स्वामी. त्या दिवसापासून माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. त्यानंतर मग मी स्वामींचा फोटो आणला, माळ आणली. त्यानंतर खऱ्या अर्थाने आता स्वामींची सेवा सुरू झाली, भक्ती सुरू झाली. भक्तीचं रोप माझ्या मनामध्ये स्वामींनी रुजवलं. त्यानंतर मी खूप निष्काम भक्ती स्वामींची करू लागली. मी कुठलेही
महाराजांकडे कधीही काही मागितलं नाही. फक्त रोज संध्याकाळी नित्य नेमाने न चुकता मी 11 माळी जप, महाराजांचं स्वामीचरित्र आणि त्याचबरोबर तारक मंत्र ही सेवा न चुकता करू लागली. कुठे गावाला गेली तरी मी ही सेवा करायची, कारण प्रवासामध्ये ही जे चरित्र होतं ते सोबत घेऊन जायचे. मनामध्ये जप करायचे. मोबाईलमध्ये काउंटर मी डाउनलोड केलेलं होतं, त्यामध्ये काउंटरमध्ये 11 माळी जप करायचे. 11 वेळेस तारक मंत्र मनातल्या मनात म्हणायचे आणि स्वामीचरित्र वाचायचे. मी कधीही माझी सेवा खंडित होऊ दिली नाही. नित्य सेवा करीत राहिले. मला 4 वर्षाची मुलगी होती. त्यावेळेस पुन्हा एकदा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट हे माझ्या आयुष्यात ओढवलं गेलं. इतकं मोठं संकट की हे संकट कुणावरतीच येऊ नये असं मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करू इच्छिते. ज्यावेळेस स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येतं, त्यावेळेस महाराजांशिवाय दुसरं आपल्या पाठीमागे कोणीच नसतं, या जगात कोणीच नाही अशी भावना त्यावेळेस आपल्या मनामध्ये रुजत असते. कारण संकटाच्या वेळेस दुसरं काहीच आठवत नाही, फक्त स्वामींचं नाव आपल्याला आठवत असतं. असंच माझ्या बाबतीत झालं. माझं डोकं हे प्रचंड दुखायचं, इतकं दुखायचं की काय. मी माझ्या जे काही डॉक्टर ओळखीचे होते त्यांनाही दाखविलं तर ते म्हणायचे काही नाही, ॲसिडिटी झालेली असेल, काहीतरी झालेलं असेल त्यामुळे दुखत असेल. टॅबलेट घ्यायची पण माझं डोकं दुखत नसायचं. मरणवेदना मला होत असायच्या. इतकं प्रचंड माझं डोकं दुखत होतं आणि तरी देखील मी काही त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. माझं कंटिन्यू नित्यक्रम चालू होता. पण स्वामींनी कसं घडून आणलं ते तुम्हीच बघा. माझी जी बहीण होती तिची पत्रिका दाखवण्यासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर ते पण डॉक्टरच आहे आणि ते फक्त स्वामींची सेवा म्हणून जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांची पत्रिका वगैरे बघतात. असं स्वामींची सेवा म्हणून ते करतात, कारण त्यांचा हा व्यवसाय वगैरे काही नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो कारण सर्वत्र म्हणजे सांगितलं होतं की ते खूप छान सांगतात असं वगैरे, म्हणून गेलो आणि मग तिची पत्रिका बघितली. तर त्याच्याबरोबर माझ्या मुलीची देखील पत्रिका मला दाखवण्याची इच्छा झाली, म्हणून माझ्या मुलीची पत्रिका मी त्यांना दाखवली. ज्यावेळेस माझ्या मुलीची पत्रिका मी त्यांना दाखवली त्यावेळेस ते म्हटले की तुम्हाला काही त्रास होतो का. त्यांनी डायरेक्ट हा प्रश्न मला विचारला. मी गोंधळली, नेमकी असे का बरं म्हणत आहे. तर म्हणे तुम्हाला डोक्याचा काही त्रास आहे का. तर मी म्हटलं तुम्ही असं मला का बरं विचारता आहेत, तुम्हाला असं काय दिसलं. तर ते म्हटले की तुमच्या मुलीच्या पत्रिकामध्ये त्याची मातृवियोग आहे तिच्या पत्रिकेमध्ये आणि तोही याच वर्षी आहे. असं जेव्हा ते म्हटले त्यावेळेस मला तर काहीच कळेना. माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की हे असं का बरं म्हटले. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठेतरी ती रुकरुकच राहून गेली आणि मला म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी असेच एक ज्योतिषी भेटले होते आणि त्यांनी देखील माझ्या चेहऱ्याकडे बघून मला सांगितलं होतं की पुढे चालून तुला मेंदूचा आजार होण्याची शक्यता आहे. त्यावेळेस त्या बाबाचे वाक्य आणि यांचे वाक्य ज्यावेळेस मला आठवले, मला रात्री झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच उठले. जे माझे ओळखीचे चांगले डॉक्टर होते त्यांच्याकडे मी गेले. तिथे गेल्यानंतर मी माझा सिटी स्कॅन करून घेतला. ज्यावेळेस सिटी स्कॅन केला त्यावेळेस जे रिपोर्ट आले ते बघून मी खूप म्हणजे खूप हादरली की माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलं. कारण त्याच्यामध्ये मला ब्रेन ट्यूमर हा निघाला होता आणि माझा तो ब्रेन ट्यूमर हा लास्ट स्टेजला होता. ज्यावेळी डॉक्टरांनी सर्व काही बघितलं, डॉक्टर म्हटले की आपल्याकडे फक्त आता 4 दिवस हे शिल्लक राहिलेले आहेत असं म्हटले. आणि ते डॉक्टर देखील स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते. माझ्या आयुष्यात जे व्यक्ती आल्या माझ्या संकटाच्या वेळेत त्या सर्वजण स्वामींच्या भक्त होत्या, स्वामींच्या सेवेकरी होते. हे ऐकल्यानंतर माझ्या घरचे प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले. सर्वांना खूप म्हणजे भयानक वाटत होतं, पण मी एकदम बिनधास्त होते कारण माझा महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. मी स्वामींना एकच मागितलं, स्वामी मला जर न्यायचं असेल तर लगेच घेऊन जा आणि मला कुणावरती डिपेंड राहायचं नाही आहे. मला जर तुम्हाला जगवायचं असेल तर व्यवस्थित जगवा, नसन जगवायचं तर लगेच मला घेऊन जा तुमच्याकडे. एवढीच मागणी मी स्वामींकडे केले. स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. जो योग्य असेल ते स्वामी करणार हे मला माहीत होतं. मी मंगळवारी सिटी स्कॅन केला, बुधवारी माझे सर्व रिपोर्ट झाले. त्यानंतर गुरुवारी माझं ऑपरेशन करायचं होतं. मला सर्व काही तयारी केली. माझ्याचबरोबर एक दुसरं ज्यांचं हार्टचं ऑपरेशन होतं ते होते. ते खूप घाबरत होते. मी एकदम प्रिपेअर झालेली होती, एकदम तयार झालेली होती कारण मला महाराजांवरती पूर्ण विश्वास होता.
मी त्यांना आधार दिला. काही टेन्शन घेऊ नका, महाराजांवरती विश्वास ठेवा, मी त्यांना असं म्हटले. आणि मग त्यानंतर जे अनस्थेशियाचे डॉक्टर होते ते आले. ते भूल देण्याच्या अगोदर त्यांनी मला एकच वाक्य बोललं की टेन्शन घेऊ नको, का महाराज आहे, महाराज सर्व काही व्यवस्थित करतील. हे शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडले हे ऐकून मला खूप बरं वाटलं. पण त्याचबरोबर डॉक्टरांनी मला हे सांगितलं की 99% तुमची बॉडी ही पॅरालिसिस होऊ शकते, याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, सर्व काही देवावरती आहे असं म्हटले. त्यावेळेस मी त्यांना एकच वाक्य बोलले की माझ्या स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. मी 3ऱ्या दिवशी माझ्या पायाने चालत जाणार आहे, मला माहीत आहे, असं मी यांना डॉक्टरांना बोलली. त्यानंतर माझं ऑपरेशन सुरू झालं. सकाळी 11ला माझं ऑपरेशन सुरू झालं तर रात्रीच्या 11पर्यंत हे ऑपरेशन चालू होतं. 12 तास ऑपरेशन चालू होतं. ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं, माझी भूल उतरली, त्यावेळेस मी सर्वप्रथम माझे पाय हलवून बघितले. दोन्ही पाय माझे वरती होतात का हे मी बघितलं आणि दोन्ही पाय माझे वरती होत होते आणि मी डोळे बंद केले. श्री स्वामी समर्थ म्हटले. त्या क्षणी स्वामी भक्तांनो माझ्या कानामध्ये आवाज आला, आमच्यावरती विश्वास नाही का? असा आवाज आल्यानंतर डोळ्यातून अश्रू येऊ लागले माझ्या की नाही स्वामी, तुमच्यावरती विश्वास आहे. आणि त्यानंतर डॉक्टर देखील खूप हैराण होते की हे खरंच लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. 4च दिवस शिल्लक राहिलेले होते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि म्हणजे कुठल्याही बॉडीला कुठलाच काही त्रास झाला नाही. हे 100तून 1 जणाला होतं असं डॉक्टरांनी सांगितलं. तुमच्यावरती खरंच महाराजांची कृपा आहे. 3ऱ्या दिवशी मला जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं होतं त्यावेळेस मी सांगितलं की मी माझ्या पायाने चालत जाणार आहे, कारण स्वामींनी मला ती क्षमता दिलेली आहे, स्वामींनी मला माझ्या पायावरती उभा केलेला आहे असं मी डॉक्टरांना म्हटली. डॉक्टर मला खूप रागवले, तरी देखील मी त्यांचं ऐकलं नाही आणि ऑपरेशन झालेलं 3ऱ्या दिवशी मी माझ्या पायाने चालत माझ्या वॉर्डमध्ये गेली. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो मला तिथून व्यवस्थितपणे मी घरी आली. घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू झालं. महाराजांची सेवा ही सुरू होती. आज एकदम ठणठणीत, एकदम व्यवस्थित बरी आहे. ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे. मला तर 4च वर्षाची मुलगी होती, पण महाराजांवरची एक निष्ठा, भक्ती, श्रद्धा आणि त्यामुळे स्वामींना माझ्या आयुष्यामध्ये हा चमत्कार करावा वाटला, कारण हा चमत्कार स्वामींनी केला, नाहीतर आज मी तुमच्यासमोर बोलू शकत नव्हते. माझ्या विश्वासाला स्वामी जागले. असाच माझा दुसरा एक असा अनुभव आहे की आम्ही दर स्वामींच्या प्रकट दिनाला घरी खूप मोठा उत्सव आम्ही करत असतो. या उत्सवामध्ये आम्ही जवळपास 1000 माणसांचा स्वयंपाक करतो, पण 1500 माणसं हे आमच्या घरी जेवत असतात. त्यावेळेस एकदा काय झालं की आम्हाला असं वाटलं की खीर आता पुरणार नाही माणसांना, तर आता काय करायचं. पण असा चमत्कार झाला की त्यावेळेस नेमकी सर्व पदार्थ संपले, पण ती खीर उरली. खीर खूप थोडी होती, तरी देखील ती खीर पुरून उरली. महाराजांचा त्याच्यावरती आशीर्वाद होता. आम्ही दरवेळेस हा कार्यक्रम करतो आणि दरवेळेस आम्हाला माहीत असतं की महाराज कुठल्या न कुठल्या रूपामध्ये इथे येतात म्हणून. जो कोणी व्यक्ती आम्हाला असा अनोळखी वाटतो, वेगळा वाटतो, आम्ही त्याला बघतो आणि स्वामी कुणाला सांगतात की मी आलो म्हणून. आम्हाला नाही सांगितलं तरी दुसऱ्यांना कोणाला सांगतात. आम्ही दरवेळेस कॅमेरे चेक करतो आणि जी व्यक्ती आम्हाला अशी वेगळी वाटली, अनोळखी वाटली, तेजस्वी वाटली, ती व्यक्ती आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. पण आत्तापर्यंत 8 वर्षापासूनचा आमचा अनुभव आहे, एकदाही ती व्यक्ती आम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये दिसली नाही. हे खूप मोठं स्वामींचं आश्चर्यकारक आमच्या घरामध्ये ही घटना घडत असते. महाराज प्रत्येक भक्ताच्या घरी सूक्ष्म रूपाने हे वावरत असतात. स्वामींची शक्ती ही प्रचंड आहे, कारण स्वामी हे त्रिलोक्याचे स्वामी आहे. त्रिलोक हे स्वामी चालवत असतात. स्वामींच्या हातामध्ये जी गोटी आहे ते ब्रह्मांड आहे. त्यांनी त्यांच्या हातामध्ये ब्रह्मांड हे धरलेलं आहे. हे ब्रह्मांडाचे नायक ज्याच्या घरी असतात, ज्याच्याकडून त्यांना सेवा करून घ्यायची असते, त्याच्याकडून महाराज सेवा करून घेतात. त्याचे आयुष्य हे सुंदर स्वामीमय बनवत असतात. कुठल्याही देवतेची उपासना करताना
खूप श्रद्धा भावाने आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून जर श्रद्धा केली, भक्ती केली, तर आयुष्यातील प्रत्येक संकटाला तोंड जाण्याची शक्ती ही महाराज देत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला आत्तापर्यंत क्षणोक्षणी महाराज देत असतात. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात देखील स्वामींचे असेच अनुभव आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, प्रत्येक क्षणोक्षणी महाराज मला सांगत असतात. आज जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. माझ्या आयुष्यातील असे स्वामींचे मला आलेले आत्तापर्यंतचे हे मोठे अनुभव होते. छोटे अनुभव तर फार आहे. स्वामी भक्तांनो, हे माझे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे, किती शिकण्यासारखं आहे, किती प्रचिती आहे. महाराजांवरती विश्वास असेल, कुठलाही संकट असो ते निवारण स्वामींना करावंच लागतो. जिथे नमस्कार असतो तिथे चमत्कार हा होतच असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.